नमस्कार मंडळी, मी संपदा गावडे यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। पावसाचे पहिले थेंब पडले की निसर्ग हिरवा शालू नेसतो। त्याच्या कुशीत अनेक रंगीबेरंगी फुलं उमलतात। ते कुणी लावत नाही, त्याला कुणी खत घालत नाही, पाणी घालत नाही। चला फुलांच्या अशाच रंगीबेरंगी दुनियेत प्रवास करूयात। रानात पावलोपावली फिरताना अशी कितीतरी सुंदर फुलं भेटतात, ज्यांची नावं आपल्याला माहीत सुद्धा नसतात, तरी ती रोज उमलतात, कुणाच्या कौतुकाची अपेक्षा न ठेवता। ना त्यांना बागेची गरज असते, ना विशेष काळजीची। निसर्गाच्या कुशीत पाऊस, ऊन आणि वाऱ्यासोबत ती आनंदाने जगत राहतात। म्हणूनच कदाचित रानफुलं आपल्याला एक सुंदर धडा शिकवतात। स्वतःचं सौंदर्य सिद्ध करण्यासाठी गर्दीची गरज नसते। पुढच्या वेळी रानातून जाताना एक क्षण थांबा, या छोट्या फुलांकडे पहा, कदाचित निसर्ग तुम्हालाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल। हे फूल रानकृष्ण कमळ किंवा वाईल्ड पॅशन फ्लॉवर म्हणून ओळखलं जातं। सुरुवातीला हे फळ हिरवं आणि नंतर पिवळसर केशरी होतं। त्याच्या भोवतीचं जाळीदार आवरण हे त्याचं वैशिष्ट्य आहे। हे फूल मॉर्निंग ग्लोरीचं आहे। काही ठिकाणी याला निळीचं फूल सुद्धा म्हणतात। हे फूल सूर्योदयासोबत उमलतं आणि दुपारपर्यंत कोमेजतं, म्हणून याला मॉर्निंग ग्लोरी म्हणतात। पावसाळा सुरू झाला की डोंगरावरती, बांधावरती किंवा रस्त्याच्या कडेला, रानमाळावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमलतात। त्यांना कुणी खत घालत नाही, कुणी पाणी घालत नाही किंवा त्यांना कुणी लावत नाही, तरी सुद्धा ते अगदी सुंदर उमलतात। हीच तर खरी निसर्गाची जादू आहे, नाही का? प्रत्येक रानफुलांचं वैशिष्ट्य वेगळं असतं। काहींचा आकार रंग वेगळा असतो, तर काहींचा सुगंध वेगळा असतो। काही फुलपाखरांचा किंवा मधमाशांचा अन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतात, तर काहींचा सुगंध मन हेलावून टाकणारा असतो। ही फुलं रानडेजीची आहेत। रानफुलांमुळे जैवविविधता टिकून आहे। काही फुलं फुलपाखरांचा, मधमाशांचा अन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहेत, तर काही सुगंध देण्यासाठी वापरली जातात। त्याच्यामुळं ही फुलं सुंदरच नाही आहेत, तर जीवनदायिनी सुद्धा आहेत। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना अशा छोट्या छोट्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो। पण ही साधी रानफुलं आपल्याला शिकवतात की कोणत्याही अपेक्षेशिवाय फुलण्यात एक वेगळेच आनंद असतो।
माझ्याकडे असणाऱ्या प्रत्येक फुलाची मी आता तुम्हाला ओळख करून देते. ह्या फुलाला मॉर्निंग ग्लोरी म्हणतात, याला रक्तमदन म्हणतात. याच्यावरती येल्लो कलरचा क्राऊन असतो आणि बाजूला 5 पाकळ्या असतात ऑरेंज कलरच्या. तर याच्यात व्हाईट कलर आहे बाजूनी आणि मध्ये येल्लो किंवा पर्पल कलर असतो आणि याच्यावरती एक जाळीदार असं वेलाचं आवरण असतं बाजूला. रानपेटुनियाचं फूल आहे, हे पर्पल कलरचं असतं. याच्या ज्या बिया असतात त्याच्यावरती पाऊस पडला की त्या अचानक वाजतात अशा. ते लहान मुलं खेळण्यासाठी वापरतात आणि त्याचं इंग्रजी नाव, रानपेटुनियाचं इंग्रजी नाव रुझेलिया ट्युबेरोजा आहे. तून गेल्यानंतर त्याचं फळ तयार होतं आणि ते फळ ऑरेंज कलरचं असतं. ते कुठं कुठं खाल्लं पण जातं. हे टणटणीचं फूल आहे. तुमच्याकडे याला कुरमुडी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. फुलाला मॉर्निंग ग्लोरी म्हणतात. बाजूला व्हाईट कलर आहे आणि मध्ये एक पर्पल कलरचं मस्त क्राऊन आहे. तुम्हाला यापैकी कोणतं रानफूल सगळ्यात जास्त आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच ग्रामीण जीवन, शेती आणि निसर्गाची संबंधित व्हिडिओसाठी संपदा गावडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. कोणते रानफुलं आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा.